बर्नौलीज प्रिन्सिपल समजायला खूप सोपा आहे जर समजून घेतला तर. नुसतं इक्वेशन काही जण पाठ करतात की असंच इक्वेशन असतं, इक्वेशननी वर्क होत नाही. ते मी एक छोटासा एक्सपेरिमेंट तुम्हाला करून दाखवतो. या एनर्जी कशी तिन्ही मध्ये डिवाइड होते. एनर्जी बनत नाही, टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आहे 3 भावांची. 3 भावांमध्ये एका भावाचं नाव आहे हाईट, दुसऱ्या भावाचं नाव आहे प्रेशर आणि तिसऱ्या भावाचं नाव आहे स्पीड. ही स्टोरीमधनं तुम्हाला एक कॉन्सेप्ट समजणार आहे. या स्टोरीमध्ये या तिन्ही भावांचे जे वडील असतात ते एक राजा असतात आणि राजा जेव्हा त्यांच्या लास्ट डेजमध्ये असतात, जेव्हा मरणार असतात, तेव्हा त्यांचं लास्ट विश असतं की ते त्यांच्याकडे जे काही त्यांची संपत्ती आहे, ट्रेजर आहे, ते या तिन्ही भावांना देतात. बट त्यांना एक रूल देतात ते की हे जे ट्रेजर आहे, हे ट्रेजर कधीच वाढणार नाही आहे किंवा कमी पण होणार नाही, बट हे तुमच्या तिघांमध्येच डिस्ट्रीब्यूट राहणार आहे. ट्रेजर वाढणार पण नाही, कमी पण होणार नाही, तुमच्या तिघांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट होणार आहे. टोटल ट्रेजर कधीच इन्क्रीज होणार नाही आहे. त्याचे ओनर्स चेंज होतील. म्हणजे समजा त्यांनी 3 लाख रुपये दिलेत, तर ते 3 लाख रुपये या तीन भावांमध्येच डिस्ट्रीब्यूट होतील. कधी एखाद्याला 3 लाख मिळतील, दोघांना काहीच नाही मिळणार, किंवा कधी तिघांना 1-1 लाख मिळतील, किंवा कधी कधी असं होईल की एकाला 50,000, दुसऱ्याला 50,000 आणि एकाला 2 लाख मिळतील. असे ते 3 भावांमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे, असं त्यांनी रूल सांगितलेला. आता ज्या वेळेस हे 3 भाऊ जे होते, तर 3 भावांमध्ये एकाचं नाव तर हाईट होतं. सो तो हाईट म्हणजे माउंटेन वरती जेव्हा असेल, तो एकदम स्ट्रॉंग पोझिशनला असणार. सो त्याला त्याच्याकडे ट्रेजर आहे. जेव्हा तो टॉप पोझिशनला आहे, हाईटला आहे, जेव्हा त्याच्याकडे खूप जास्त ट्रेजर त्याच्याकडे अक्युम्युलेट होणार आहे. एकाचं नाव आहे स्पीड. त्याच्याकडे जे ट्रेजर आहे, त्याचा ट्रेजरचा तो वापर स्पीडसाठी करतो. सो तो जेव्हा खूप फास्ट पळतो, त्याकडे जास्त ट्रेजर गॅदर होत आहे. आणि तिसरा जो आहे त्याचं नाव आहे प्रेशर. सो हे 3 भाव आहेत, प्रेशर, स्पीड आणि हाईट. आता होतं काय, एक दिवशी त्यांच्याकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट होते अमाऊंट. आता एक दिवशी काय होतं की जो माउंटेनवरचा जो असतो ना भाऊ, तो खाली उतरायला चालू होतो. जसं तो खाली उतरायला चालू होतो, तसं तो हळूहळू गरीब व्हायला लागतो. बिकॉज त्याची जे काही ट्रेजर आहे ते हाईटमुळे असतं. तो जसा खाली उतरायला लागतो, तो गरीब व्हायला लागतो. बट तो या गरीब होण्याच्या प्रोसेसमध्ये त्याचे जे पैसे कमी होतात ना, तर ते तो स्पीडला देऊन टाकतो. आता होतं काय की हाईटकडे कमी पैसे झालेत, कमी ट्रेजर झालंय, बट ते सगळं संपत्ती कोणाला मिळाली? स्पीडला मिळाली. आणि स्पीड ती संपत्ती घेऊन अजून फास्ट पळायला लागतो. इतका फास्ट पळतो, बट पळत असताना त्याला एक नॅरोशी टनल दिसते. आता त्याला नॅरोच्या टनलमधनं पळायचं असतं आणि ते पळण्यासाठी त्याला अजून फास्ट जायचं असतं. पण आता प्रॉब्लेम असा होतो की अजून तो कुठनं आणणार वेल्थ? कारण की राजाने सांगितलं की टोटल वेल्थ जी आहे, ट्रेजर जे आहे, ते फिक्स्ड राहणार आहे. सो अजून कुठनं आणणार तो पैसे? अजून कुठनं आणणार तो हे ट्रेजर? तर त्यासाठी तिथनं येतो एक तिसरा भाऊ, त्याचं नाव आहे प्रेशर. तो म्हणतो की तू माझे पण ट्रेजर घेऊन टाक, आणि तो पण स्वतः गरीब होऊन जातो आणि सगळे पैसे ह्याला मिळतात आणि एकदम फास्ट जाऊ शकतो टनलमधनं. कारण की ह्याच्याकडे सगळी वेल्थ आहे, सगळं ट्रेजर ह्याच्याकडे आहे. सो एकदम फास्ट जाऊ शकतो त्या नॅरो टनलमधनं जाताना हाईटनी त्याला सगळे पैसे आधीच दिलेले आणि ह्यांनी पण देऊन टाकले. सो प्रेशर पण कमी झालंय, प्रेशर पण पुअर झालाय. तिन्ही भावांमध्ये ह्याच्याकडे सगळ्यात जास्त पैसे. सो बेसिकली ही जी स्टोरी आहे, ह्याच्यामध्ये तिघांमध्येच हे पैसे डिस्ट्रीब्यूट होत आहेत. एकाकडे स्पीड आहे, एकाकडे हाईट आहे, एकाकडे प्रेशर आहे, स्ट्रेंथ आहे. आणि या तिन्ही भावांचं नाव खूप इझी आहे, तुम्ही प्रेडिक्ट केलं असेल. जो हाईटवर राहतो ना, त्याचं नाव पोटेन्शियल एनर्जी. हाईट जे भावाचं नाव आहे, त्याच्याकडे जी वेल्थ आहे ती एनर्जीच्या फॉर्ममध्ये, जी की पोटेन्शियल एनर्जी. जो फास्ट पळू शकतोय त्याच्याकडे जी एनर्जी आहे, वेल्थ जी एनर्जी आहे, ती कायनेटिक आहे. आणि जो प्रेशर, जो थर्ड वन आहे, त्याच्याकडे जी वेल्थ आहे ती प्रेशर एनर्जी. आणि या तिघांचाही सम कॉन्स्टंट राहणार आहे असं राजाने सांगितलंय. तिघांचाही ॲडिशन कॉन्स्टंट राहणार आहे. आणि ह्यालाच तर बर्नौलीज इक्वेशन आपण म्हणतो. आणि बर्नौलीज इक्वेशन काय असतं की प्रेशर प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, या तिघांचाही सम हा कॉन्स्टंट राहणार आहे. हेच तर बर्नौलीज इक्वेशन आहे, जे आपण आता या कॉन्सेप्टनी समजून घेतलं की एनर्जी कशी तिन्हीमध्ये डिवाइड होते. एनर्जी बनत नाही, टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. जो रूल आहे बर्नौलीने सांगितलाय की प्रेशर जेव्हा लिक्विड फ्लो होत असतं ना, तेव्हा ते 3 भावांसारखंच आहे. लिक्विडमध्ये जी एनर्जी राहणार आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे, फक्त त्याचं
होल्ड करणारे जे लोक आहेत ते चेंज होणार आहे. कधी कायनेटिक होल्ड करेल, कधी प्रेशर एनर्जी होल्ड करेल, कधी पोटेन्शियल एनर्जी होल्ड करेल, बट इफेक्टिव्हली टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहणार आहे. याच प्रिन्सिपलवरती एरोडायनेमिक लिफ्ट वर्क करतं. एरोडायनेमिक लिफ्टमध्ये काय असतं की जे विंग आहे ते विंगचं डिझाईन असं असतं एरोप्लेनच्या की वरून जाणारा जो स्ट्रीम लाईन आहे त्याला फास्ट जावं लागतं आणि इथे स्पीड वाढते, स्पीड श्रीमंत होते, त्यामुळे इथलं प्रेशर गरीब होऊन जातं, इथलं प्रेशर कमी होऊन जातं आणि इथलं प्रेशर जास्त आहे. सो हाय प्रेशर टू लो प्रेशर फोर्स लागतो, त्यामुळे विंगला लिफ्ट मिळते. अशाच पद्धतीने तुमचं परफ्यूम बॉटल वर्क करत आहे. परफ्यूम मधनं बाहेर येऊन स्प्रे का निघतोय? कारण की इकडनं हाय प्रेशर जेव्हा हवा येते तेव्हा याच्यातनं लिक्विड बाहेर येतं, कारण की ते हाय प्रेशरनी जेव्हा हाय स्पीडनी हवा येते, हाय स्पीडनी स्पीड वाढल्यामुळे इथं लो प्रेशर क्रिएट झालंय. इथे लो प्रेशर, वेलॉसिटी वाढली, प्रेशर ड्रॉप झाले, तर प्रेशर ड्रॉप झाल्यामुळे इकडचं सगळं प्रेशर जे आहे ते लिक्विडला वर आणते आणि नंतर ॲटोमाइज करते, त्याला छोटे छोटे ॲटम्स मध्ये बनवते. बघा याच प्रिन्सिपलवरती मी एक छोटासा एक्सपेरिमेंट तुम्हाला करून दाखवतो. या कपमध्ये मी छोटे छोटे कागदाचे पीसेस घेतलेत. हे कागदाचे पीसेस आहेत, ह्या कपमध्ये टाकतोय मी. हे कागदाचे पीसेस हे लिक्विड सारखे आहेत. आता मी वरून जर काही हवा ब्लो केली, वरून जर हवा ब्लो केली तर काय होईल? इथे हवा ब्लो केल्यावरती वरतून काय आतमध्ये हवा नाही मारणार, आतमध्ये हवा मारली तर कागद उडणार आहे. बट मी वरून हवा मारणार आहे, अशी पार करणार इथून हवा. ती हवा इतकी फास्ट जाईल की इकडे फास्ट हवा ब्लो केल्यामुळे इथे लो प्रेशर रिजन जनरेट होईल आणि इथे लो प्रेशर रिजन जनरेट झाल्यामुळे इथे जर लो प्रेशर रिजन जनरेट झालं तर सगळी हवा तिथे येण्याचा प्रयत्न करेल, खालून पण हवा वरती येण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे सगळे कागद उडतील. अशा पद्धतीने मी वरतून हवा ब्लो केली, आतले सगळे कागद बाहेर आले. एक अजून एक्सपेरिमेंट आहे छोटासा, बर्नौलीज इक्वेशन समजण्यासाठी. हा कागदाची पट्टी आहे, ही पट्टी आता ग्रॅव्हिटीमुळे अशी खाली लटकते. आता समजा इकडे ही पट्टी जी आहे ना ती अशी आहे, बरोबर, मी तिला होल्ड केले. आता इकडनं आणि इकडनं सगळीकडनं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, सगळीकडे PATM आहे. बट मी इकडनं हवा फास्ट मारली, इकडनं हवा फास्ट मारल्यावरती इथं काय होईल? स्पीड वाढली. तर स्पीड कोण कॉम्पेन्सेट करतंय? स्पीड वाढवली मी तर इथलं प्रेशर कॉम्पेन्सेट करेल, प्रेशर कमी होऊन जाईल स्वतःहून. इथं प्रेशर कमी झाल्यावरती इथलं हवा काय म्हणेल, चला लो प्रेशरकडे जाऊयात. सो सगळी हवा इथे वर येण्याचा प्रयत्न करेल आणि ह्या प्रोसेसमध्ये हा कागद जो आहे ना, हा कागद अशाच हळूहळू असं व्हायला चालू होईल. बघा, जेव्हा मी हवा वरतून मारतोय तर खालचा कागद असा वर फ्लोट होतोय आणि तो कंटिन्युअसली असा ऑसिलेट होतोय. त्याचं कारण आहे की मी कॉन्स्टंट हवा जी आहे ती मारतोय, म्हणून वरती पण येत आणि वेट त्याला खाली पण आणतोय. सो तो बेसिकली असं फ्लटर करतोय. सो हा पण कॉन्सेप्ट जो आहे तो बर्नौलीजचाच ऍप्लिकेशन आहे. सो बर्नौलीज प्रिन्सिपल समजायला खूप सोपा आहे जर समजून घेतला तर. नुसतं इक्वेशन काही जण पाठ करतात की असंच इक्वेशन असतं, इक्वेशननी वर्क होत नाही. जर तुम्हाला कॉन्सेप्ट समजले असतील तर तुम्ही क्वेश्चन पण सॉल्व्ह करू शकणार आहेत त्याचे. हे सगळे बर्नौलीज इक्वेशन वापरण्यासाठी आयडियल फ्लुइड रिक्वायर्ड असतं. आयडियल फ्लुइड काय असतं की जे विस्कस नसतं. हनी कसं विस्कस आहे, तसं नाही, नॉन विस्कस फ्लुइड असतं, स्टेडी फ्लो होत असतं, इनकम्प्रेसिबल असतं. हे सगळे आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहेत जर तुम्ही शिकला असाल तर. ओके. आणि सगळ्यात लास्ट फायनल ह्याच्यातनं काय समजतं आपल्याला की नेचरमध्ये नथिंग व्हॅल्युएबल इज एव्हर लॉस्ट, इट ओनली चेंजेस द फॉर्म. बर्नौली तेच म्हणतोय की लिक्विड फ्लो होताना एनर्जी नेव्हर चेंजेस, इट ओनली चेंजेस द फॉर्म. कधी कायनेटिक, कधी प्रेशर, कधी पोटेन्शियल, बट टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स द सेम. अँड दिस इज द इक्वेशन दॅट वी ऑलरेडी नो, बर्नौलीज इक्वेशन. सो मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. असेच स्टोरी वाईज काही नवीन नवीन व्हिडिओज बनवता आले तर आम्ही नक्की प्रयत्न करू. हा एक छोटासा ट्राय होता. जर आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.